आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मनसे नेते गजानन काळेजी आहेत. काळजी करतात टीव्ही 9 मराठीमध्ये स्वागत आहे. तुम्ही आज अचानक वाशी रुग्णालयाला भेट दिलेली आहे. कशासाठी नेमकं या ठिकाणी आलेला? नाही, मला एक थोड्या वेळापूर्वीच माझं विभाग अध्यक्ष वाशीचे सागर विचारे यांचा फोन आला होता की वाशी येथले सेक्टर 9, बरोबर ना, सेक्टर 9 इथे जो काही प्लॉट नंबर 8 आहे तिथे आर्यन बिल्डरच्या साईडवर एका 28 वर्षीय इब्राहिम खान म्हणून जो मुलगा आहे त्याचा मृत्यू झाला. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मी तात्काळ इथे आलोय. खरं म्हणजे काल रात्री ही घटना घडलेली आहे. याची पार्श्वभूमी अशी की मार्च 4 तारखेला सुद्धा अशाच पद्धतीने संबंधित त्याच साईडवर आर्यन बिल्डरच्या एक 21 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला होता. त्याची सुद्धा दखल घेऊन आम्ही कामगार विभाग ठाणे यांना एक पत्र पाठवलं होतं. महानगरपालिका नगररचना विभागाला पत्र पाठवलं होतं. कामगार विभाग 8 एप्रिलला जाऊन त्यांनी सगळ्या बांधकाम साईडची पाहणी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की कामगार सुरक्षेचे कुठलेही नियम इथे पाळले जात नाही आणि त्यांनी 13 एप्रिलला संबंधित कंत्राटदाराला आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकाला मनाई आदेश दिला होता की इथे कुठल्याही पद्धतीचं बांधकाम जोपर्यंत कामगारांच्या सुरक्षेचे नियम पाळले जात नाही तोपर्यंत हे काम बंद व्हावं. मात्र इथलं पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि कामगार विभागाने काढलेल्या मनाई आदेशाला धुडकावत संबंधित बिल्डरने हे बांधकाम चालू ठेवलंय आणि दुर्दैवाने काल 27 एप्रिलला परत एकदा एका 28 वर्षीय कामगाराचा मृत्यू झालाय. 1.5 महिन्यामध्ये 2 कामगारांचा मृत्यू होतोय. मात्र कुठलंही प्रशासन संबंधित बांधकाम ज्याने केलंय त्या कंत्राटदारावर, बिल्डरवर गुन्हा दाखल करत नाहीये आणि बांधकाम साईट बंद होत नाहीये. या पालिका प्रशासन आणि कामगार विभाग याच्या विरोधात लवकरच आम्ही तीव्र आंदोलन करू. आजच्या आज या विषयाची दखल घेऊन कामगार विभागाने ते मनाई आदेशाचं तंतोतंत पालन करावं असं सुद्धा मी या ठिकाणी सांगतोय. तर कामगार विभागाकडे आपण वारंवार तक्रार दाखल केली होती. त्यांनी मनाईचे आदेश दिले होते. मात्र काम सुरू कसं? कोण पॉलिटिक्स कोणाचा हात आहे का? नाही, मला अजून गंमत अशी 13 एप्रिलला मनाई आदेश दिला आणि मला त्याची कॉपी आज पाठवली. म्हणजे कामगार विभाग मनाई आदेश काढून काय बिल्डरच्या निमंत्रणाची वाट बघत होता? आम्ही सातत्याने विचारतोय की आपण काही मनाई आदेश काढला का, त्याची प्रत मिळावी. कारवाई सुरू आहे. आता दुसरी घटना घडली आणि मी सांगितलं की आता मी तुमच्या विभागात येतो संबंधित डेड बॉडी घेऊन, त्यानंतर मला 10 मिनिटापूर्वी मनाई आदेश मिळतो. याची अंमलबजावणी करण्याचं काम हे पालिका प्रशासनाचं, पोलीस प्रशासनाचं आणि कामगार विभागाचं होतं. पण आर्यन नावाच्या बिल्डरचा इतका दबदबा असावा की त्याला पालिका सुद्धा त्याने खिशात घातली, कामगार विभाग खिशात घातला आणि पोलीसही खिशात घातला असंच म्हणावं लागेल. आता रस्त्यावरती येऊन या विषयाचं आंदोलन करणं आणि नवी मुंबईतल्या जेवढ्या बांधकाम साईट चालू आहे तिथे या कामगार सुरक्षेची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याचं काम पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही नक्की करणार आहोत. आपली आता यापुढे मागणी काय असणार आहे? मला खरं म्हणजे 2च मागण्या आहे. एक तर 13 एप्रिलचा मनाई आदेश काढून आज 14-15 दिवस झाले. जर मनाई आदेश काढल्यानंतर सुद्धा जर बिल्डर आणि कंत्राटदार त्याला भीक घालत नसतील तर थोडा तरी कणा कामगार विभागाला आणि पालिका प्रशासनाला आहे की नाही की आपण त्या बांधकाम विभागाकडून काही अर्थकारण झालेलं आहे का अशी शंका घ्यायला जागा आहे. आपण तात्काळ ती साईट बंद केली पाहिजे आणि कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिक याच्यावर फौजदारी गुन्ह्याची नोंद ताबडतोब झाली पाहिजे. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते मनसे नेते गजानन काळे. यांचं असं म्हणणं आहे की कामगार विभाग सर्रास दुर्लक्ष करत आहे. कामगार विभागामुळे हे मृत्यू झालेले असं त्यांनी म्हणणं मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, वाशी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.